गुरु आणि प्रबल शुक्र हे जर यांची जर युती झाली किंवा अगदी दृष्टी संक्षेप जरी झाला तरी हा मणिकांचन योग घडून येतो. हा अत्यंत दुर्लभ असा योग आहे आणि असाध्य ते साध्य आहे. कोणतीही ती गोष्ट होणार नाही असं आपल्याला वाटतं की या योगावर निश्चितच होते असा ज्योतिषकारांचा अनुभव. 55 वर्षापूर्वी सद्गुरू नाना महाराज आणि परमपूज्य काका माऊली यांचा 1970 साली मुंबईमध्ये परिषदेला भेट झाली. त्यावेळेला काही त्यांचा फारसा संबंध नव्हता, फारशी ओळख नाही. पण परमपूज्य सद्गुरू नाना माऊली त्यांच्यातलं जे काही आध्यात्मिक तत्व आहे किंवा आध्यात्मिक त्यांचा जो काही अधिकार आहे तो आणि त्यांनी गायत्री उच्चारण करण्यास सांगितलं. ते आले भेटायला त्यांनी सांगितलं एवढंच काय. पण 2 वर्ष उलटल्यानंतर 1972 साली नानांनी आपोआप त्यांना समोर भाव घेतलं आणि मंत्र पद्धती. तर खऱ्या अर्थाने तो एक आध्यात्मिक क्षण आहे. खरं म्हणजे ती एक अशी वेळ आहे, अशी एक घटका आहे की अत्यंत त्याचा आज हा प्रतिकार म्हणजे आज खऱ्या अर्थाने सद्गुरू नाना सद्गुरू काका दोघांचंही या ठिकाणी वास्तव्य आहे आणि त्यांच्या साक्षीने ते जसे आपल्याला बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण हा जो गुरुदीक्षा आहे त्याच्यावर चिंतन करा. असं आहे की ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली, त्याच्यामध्ये माणसांबरोबर प्राणीही निर्माण केले. पण फरक एवढा की माणसाला त्यांनी एक विचारत होते ज्याला आपण सतत विवेक बुद्धी असतो. असं म्हणतात की माणसासमोर दूध ठेवलं तर ते दूध ओढून घेतं आणि पाणी ओढून दूध म्हणजे क्षीर आणि पाणी म्हणजे नीर, त्याला नीर क्षीर विवेक असं म्हणतात. हा जो विवेक आहे विचार असं म्हणतात परमेश्वरांनी माणसा प्राण्यांना. त्यामुळे काय आहे माणूस आणि म्हणजे नरदेह आणि प्राणी यांच्या आनंदाच्या कल्पना फार वेगळ्या आहेत. प्राण्यांना काय आहे 2 वेळा खायला मिळालं, 3 वेळा खायला मिळालं, आश्रय मिळाला, काही जागा मिळाला, वासनापती होती म्हणजे समजा त्यांचा आनंद. त्याच्या पलीकडे काही जीवनामध्ये आकांक्षा नाही. तसं नाही. माणसाला त्याच्या आनंदाला अनेक कंगोरे वेगवेगळ्या प्रकारचा आनंद त्याला वाटत असतो. तो उपभोगायचा प्रयत्न तो करत असतो. कितीतरी प्रकार संपत्तीचा हव्यास असतो, ज्ञानाचाही हव्यास असतो, वेगवेगळ्या गोष्टी जमा करण्याचाही हव्यास असतो. आणि त्याच्यातून आपल्याला आनंद. आणि दुसरा एक आनंद असा आहे की काही लोकांना याला आपण भौतिक आनंद असतो, विजय सुद्धा होऊ शकतो. हा भौतिक आनंद म्हणजे जे जड वस्तू आहे, त्या नाशवंत वस्तू आहे, त्या क्षणभंगूर वस्तू आहे, त्याच्याविषयीची आसक्ती वाटणं, त्याच्याविषयीचा उपभोग घेऊन त्याचा उपभोग करून आनंद घेणं ही जी काही गोष्ट आहे ही भौतिक गोष्ट. हा भौतिक आनंद होईल. पण याच्या पलीकडेही काही आनंद आहे, ज्याला चिरकालीन आनंद असा पण म्हणू शकतो, सदानंद म्हणू शकतो. ही अशी एक विश्वामध्ये शक्ती आहे की जे गुण आहे, अनेक गोष्टी कशा घडतात हे आपल्याला कळतही नाही. आणि अशा प्रकारे ही जी शक्ती आहे, गुणशक्ती आहे, गुणशक्तीकडे जाण्याचा प्रयत्न करणारे काही माणसं आहेत, त्याला आपण निविष्ट शक्ती असं म्हणूया. आणि मग त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे काय, तर मग मोक्ष प्राप्ती करता प्रयत्न करायचा असं ना वाटत. आता बघा 2 गोष्टी आहेत. हा भौतिक आनंद आहे, हा एक आध्यात्मिक आनंद आहे. याचा कोणता आनंद निवडायचा आपण आणि कोणत्या आनंदाच्या मागे जायचं हे त्याचं त्यांनी करायचं. आणि प्रत्येकाची विवेक बुद्धी आहे, त्याचा उपयोग करून तो नव्हे की बाबा मला हा भौतिक आनंद पाहिजे, मला आध्यात्मिक आनंद मोक्ष प्राप्ती.
मला आठवतं आचार्य दादा धर्मा ठिकाणी आपल्या व्याख्यानामध्ये एक गोष्ट सांगतो. बऱ्याच वेळा मी आहे ते म्हणे एक अत्यंत श्रीमंत माणूस माझ्याकडे यायचा नाही व्याख्यानाला एक दिवशी त्याला मला असं म्हटलं की दादा माझ्याकडे या, माझ्याकडे या, तुमची पायजू माझ्याकडे जोडा. म्हणजे मला मोठा आनंद होईल. नाही हो नाही हो करता येईल ठीक आहे. मग संध्याकाळी त्यांनी आपली वडीवर रात्रभर काम करावं आणि तिला जा एक तुमचा स्वभाव कळेल मला त्याप्रमाणे ठरलं. आणि आलिशान फार संध्याकाळच्या वेळेला त्यांच्याकडे आली. मस्त आपले गाणं त्याच्यामध्ये ते संस्कृतही बसले द्यायला लागले. आता हा इतका मोठा माणूस म्हणजे जागा म्हणतो नको नारायण म्हणलं पाहिजे इतका श्रीमंत. आता त्याचं घर म्हणजे साधं आपल्यासारखं म्हणून असतात बंगले म्हणजे सगळे असं प्रासाद म्हणलं पाहिजे त्याला. आणि तो सर्वसाधारण माणसामध्ये कशाला घडणार आहे हो. यामध्ये बाहेर कधी निसर्ग सौंदर्य या ठिकाणी आहे अशा ठिकाणी किती असतो असा त्याचा तो प्रसाद. आता आपण जायला लागले संध्याकाळची वेळ होती वेळ लागायला लागले. हे श्रीमंत जायला लागायला लागले तेव्हा दिसत समोर ते आपलं निवासस्थान आहे. हो गर्दी वेगळी दिवे लागले सगळे चमकणार आहे. मनोहर दृश्य दिसायचं होतं. एक मिनिट आचार्य हरवून गेले गेले आपण तिथे पोहोचले त्या ठिकाणावर. लगेच एक 10-5 सुवासित यायला ओळायला लागले. काय भारतीय संस्कार आहे बरोबर पाहता आता गेले राजप्रसाद दिवाण काळाचा पाण्यासारखा आधी सजवलेला कुंभर अटक केले आहेत अनेक प्रकारच्या ते पाहून ते करमत असतं मीच आहे. आता काय आपण बसलं की त्याला म्हणतो पाणी घ्यायला. तर मग त्यांनी 2-4 दगडी आल्या त्यांच्यावर पेय होते तर हे राहायचे त्यामुळे पेय होते पुढे करायचे आणि एकदम त्याचं वर्णन करू शकायचे. दादा हा अमुकचा ज्यूस आहे याचं वैशिष्ट्य असं आहे बरं याचा स्वाद असा आहे तो दुसरा असा आहे तिसरा असा आहे आपले सांगण्यात येत जातो. 20-25 प्रकारचे जे ज्यूस म्हणा त्यांच्यापैकी काही कोणता निवडावा म्हणून त्याने त्या माणसाला मला सगळ्यात चांगला वाटतं तो पेय फार सुंदर आहे असं मी कधीही उपभोगलेलं नव्हतं. आणि मग आता थोड्या वेळ बसल्यानंतर गप्पा होत्या म्हणून त्याला आपण एका पहिल्या दालनामध्ये प्रचंड मोठं झालं ते. आणि त्या दालनामध्ये सगळ्या शोकेस होत्या. त्या शोकेसमध्ये सगळे कपडे होते. कपडे म्हणजे फक्त प्राण म्हणजे ज्याला आपण शाल वगैरे म्हणतो अनेक तऱ्हेचे कितीतरी गट्टे असते. मग गेले आपण झालं तिथे तो माणूसही गेला. पुन्हा 4-5 माणसं काढणारे 4-5 माणसं त्याचं वर्णन करून करणारे. राजा ती काश्मीरची शाळा आहे बरं असे काम होत आहे रंग करता आहे हा इतका मृदू आहे अंगावर राहतं ते आपलं त्याचं जाणवतं नाही बघा. दुसरं काढला ठाकेची मजबूत हे तिसरा चौथा 5वा चालू आहे चांगलं त्याचं वैशिष्ट्य त्याचं वैशिष्ट्य त्याला मोठं झालं होतं मोठं घड्याळ होतं. त्या घड्याळाने आपलं काम केलं माझे ठेवले किती 10 दादांची जेवढी निघायची व्यवस्था केली. चला आत्महत्या दादा जाऊन स्वतः आराम करा बघा ते मग तयारीचे पदार्थ करा हे घ्या ते घ्या त्याचं वैशिष्ट्य असं तुम्हाला काही त्रास होणार नाही काही कल्पना होणार नाही असं ठीक आहे. केलं जेवण वगैरे केलं गप्पा गोष्टी झाल्या लोक 11:30 मग ते संतुष्ट राहिले की दादा आपलं बाहेर राहिलं सगळं तुम्ही तर काय राहते सकाळी चालले मग चला काय पाहू आपण पुन्हा उचलू हे पाहिलं ते त्याचा अनेक प्रकारच्या होत्या वस्तू हे सगळे फक्त शालेसारखे वस्तू आपल्याला म्हणतो अशा प्रकारे बांधून त्याला म्हणतो अशा प्रकारच्या होत्या बाकीच्या तो वेगळे झालं असं करता करता पाहिलं दादा तो त्याचं करायला लागले जेवायला लागले काय म्हणायला थोडे नाही म्हणून बोलावं आहे असं करता करता पुन्हा घड्याळाचं काम केलं काही काही 2 वाजले 6 वाजले
अरे बा खरं झालं जाऊया. आता तिथे काय आहे त्या झाल्यामुळे मग कोणाला आरसे लावतो तर रोज काय जाणारा लागले तर तो हापकले थांबले नव्हते त्या आरत्याकडे पाहून आणि ते दादा काय झालं काय नाही काय कुठे काय झालं नाही जरा पाणी खायला लागले रोज राहायला लागला कुठे नाही असं काही असं काही खरं सांगतो तुम्हाला ते जे काही आपण आतापर्यंत पाहिलं हे सगळं भौतिक कधीच पाहिलं तर खरं म्हणजे त्याचा हा साईड इफेक्ट आहे त्या ज्या भौतिक सुखाचा साईड इफेक्ट आहे. याचा अर्थ असा आहे आणि मी तुम्हाला सांगण्याचं कारण की भौतिक सुख जे आहे आनंद देणार आहे परमानंद देणार आहे पण त्याला कुठेतरी किनार आहे दुःखाची आहे अस्वस्थतेची आहे. दादांना शहरातून गेला ना रूप सगळं बदलून गेलं त्याचा विचार त्याला गळा ढोळा व्हायला अशी सगळी अवस्था व्हायला लागली. तेव्हा ही सगळी किनार आहे दुःखाची म्हणा अस्वस्थतेची म्हणा. आता मग बघा की तो भौतिक आनंद योग्य आहे तुम्हाला वाटतो दुसरा आनंद वाटतो पण दुसरा जो आनंद आहे तो म्हणजे आध्यात्मिक आनंद. जरा महाराजांनी मला सुंदर वाटलं आनंदाचे आनंद आनंदाचे आनंदी आनंद तो साईड इफेक्ट कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट तिथे नाही आहे. आनंदाचाच आहे सगळ्या आनंदाचे म्हणजे मनामध्ये येणार इतर हे आनंदाचे सगळ्याच गोष्टी यालाच आपण एक प्रकारे मोक्ष अशी अवस्था दुसरीकडे पण असणार. आता पुन्हा तो विचार की हा आध्यात्मिक आनंद घ्यायचा आणि भौतिक आनंद आता आपण ओळखलं पाहिजे. पण आता असं आहे भौतिक आनंद घ्यायचा असेल तर एकच गोष्ट आहे तो म्हणजे पैसा. बस पैसा असताना आणि काही पण आध्यात्मिक आनंद जर मिळवायचा असेल तर मात्र ती गाठी आहे ज्या आधी पूर्ण करून मग पुढे जात आहे नाही ते जात. पहिली अट अशी आहे की तो नरदेह नसला पाहिजे माणूस तर खाण्याचा ते शक्य नाही. म्हणजे पुढे आम्ही जेव्हा होतो तेव्हा गव्हर्नमेंट सर्व्हिसची एक जाहिरात निघाली तर त्याच्यामध्ये पहिलं वाक्य असं की तो भारतीय नागरिक असावा. अजूनही असेल एवढ्याच माझ्या पाण्यात म्हणजे ही जी नोकरी आहे ती फक्त भारतीय नागरिकांनाच मिळेल इथं नागरिकांना नाही. तसं इथे आहे की ही जर मुक्तिमान हवी असेल मोक्ष हवा असेल आनंद हवा असेल तर इथे तो नरदेहाला मिळू शकतो का असा एक प्रतिमान तिकडे होणार. प्रत्येक गोष्ट झाली की त्याचा कुठतरी एक प्रतिसाद आपल्या मनामध्ये निर्माण झाले. पहिलं कारण तर आपण पाहिलं किंवा त्याला एक विवेक बुद्धी दिली आहे म्हणून आपल्या असू शकतो किंवा दुसरे असं असेल की पुनर्जन्म जन्म म्हणून पुनर्जन्म करणं 84 लक्ष योनीमधून प्रवास करत 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 तो जेव्हा येतो तेव्हा तर त्याचा असंही असलं त्या एवढा मोठा प्रचंड अनुभव त्याच्या पाठीशी असा त्याच्याशिवाय मुक्ती नाही असंही असेल. पण ही गोष्ट खरी आहे की मुक्ती जी आहे मोक्ष जो आहे हा फक्त नरदेहाला म्हणजे आता आपण सगळे असं पण आहे सगळे आपण मोक्ष प्राप्ती करता मोकळे काही प्रश्न नाही. मग त्या मोक्षाच्या द्वारामध्ये महाद्वारामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर पहिली अट पूर्ण केली. पण दुसरी अट आहे ती आम्हाला म्हणजे आत्मसाक्षात्कार होणार. आत्मसाक्षात्कार म्हणजे कशाला म्हणायचं आत्मसाक्षात्कार काही प्रश्न आहे तर काही नाही. आपलं बघा म्हणजे आपलं अगदी साधं आहे. आपलं शरीर बघा आपल्या शरीराकडे बघा गोरा रंग असतो लांबकडे केस असतात अन्नासारखे डोळे असतात काय बरोबर ते हे जे काही आवडलं आपलं बाहेर हे आपल्याला दिसतं फक्त हा देह आहे. आणि मग त्याच्यावर आपण होऊ शकतो चांगला आवाज आणि तिथे शरीर आणखीन आपलं सुंदर करण्याचा प्रयत्न करतो चांगला किती घालतो सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतो आणखी सुंदर दिसलं पाहिजे. आणि खरी गोष्ट अशी आहे की हा जो देहाचा वरचा जो तुम्हाला भाग दिसतोय हा नष्ट आहे हे कळत नाही. आणि या नरदेहाच्या आतमध्ये एक
एक ज्योत आहे, प्राणज्योत आहे. आत्मा म्हणा, प्राणज्योत म्हणा, किंवा ईश्वरचा अंश म्हणा, काय म्हणा तुला, तो आहे का? तो जोपर्यंत आहे तोपर्यंत हे शरीर तुम्हाला सुंदर दिसणार, चांगलं दिसणार वगैरे. पण ते एका प्राणज्योत मावळली, तो स्पार्क गेला, त्या आत्म्याची क्रांती झाली की मग हा सगळं शरीर राग होणार, हे सगळं आपल्याला. आणि म्हणून आपल्यामध्ये ईश्वर आहे त्याची जाणीव होणं, यालाच म्हणायचं आत्मा. पण ती जाणीव होत नाही ना आपल्याला. आपल्याला कळत नाही की आपल्याकडे ईश्वर आहे. ईश्वर बरोबर म्हणायचं हो, तर इंग्लिश लोक म्हणतात नर्सिंग पीटी सांगितलं त्या 4 क्वालिटी त्याच्यामध्ये ईश्वर. आम्ही म्हणतो दया, क्षमा, शांती आणि प्रेम याच्यामध्ये आहे तो ईश्वर. हे तर 4 गुण आमच्यात आहे, आम्हाला समजलं असतं. अतिशय आनंदाने राहिलं असतं, पण आता द्वेष करण्याचा प्रश्न येत नाही, म्हणजे भांडण्याचा प्रश्न आहे. न्यायालयाची गरज नाही, पोलिसांची गरज नाही, पण असं होत नाही ना. आम्हाला हे कळतच नाही. वर्षानुवर्ष झाली, पिढ्या झाल्या, पण आम्हाला हे कळायलाच काय नाही की आमच्यामध्ये ईश्वराचा अंश आहे. मग तुम्हाला काय, आम्हाला काम कर अगदी सामान्य लोकांना. पण असं म्हणतात जे ना ते घेणं मी ते देखील सूर्य तुझ्यालाही ते दिसत नाही, ते कवीच्या मनाला दिसतं असं म्हणतात. पण त्या कवीलाही येतं फक्त हसूर आहे. मग सूर्याचा किती सामर्थ्य झाले, किती प्रकाश वर्षातो गुण येतो, किती प्रचंड शक्ती त्याच्यावर, आणि किती विनम्र होतो. सकाळी तुम्ही दाराला उघडला राहत नाही, आता ओरडा नाही, ओरडा तसाच राहतो, त्याला राग नाही, लोभ नाही, काही नाही, इतका विनम्र तो. पण तरीही त्याच्यापेक्षा त्याला जे दिसत नाही, त्याला जे समजत नाही, ते कवी मनाला समजतं असं म्हणतात. खरं आहे खोटं आहे त्याचा. पण मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, मी तुम्हालाही कळेल काय आहे. कवीचे 3 प्रकार, संत कवी, पंत कवी आणि संत कवी आधुनिक. त्याच्यामध्ये संत कवी जे आहेत ते ईश्वराचं गुणगान करतात, त्याच्याशिवाय त्यांच्या काव्यामध्ये तुम्हाला काही भाग सापडणार नाही. पण पंडित कवी जे आहेत ना, अत्यंत विद्वान, कल्पना रम्यता त्याचा आत्मा आहे, प्रचंड उद्योगता. आपण असं क्षण होते ऐकायला लागलो की असं कधी घडलंच नाही, पाहिलंच नाही, एकदम आश्चर्यचकित होऊन जातो. अशा प्रकारचा विचार केले असतात असे पंडित कवी. त्या पंडित कवीची सुरुवात झाली वामन पंडितांपासून आणि शेवट झाला पोरोबंदा. अशी ही परंपरा आहे पंडित. तर यातले जे रघुनाथ पंडित आहेत यांचा एक नमुना मी तुम्हाला सांगतो. पंडित कवी कसा असू शकतो. ते रघुनाथ पंडितांनी काव्य लिहिलं आहे, दमयंती आख्यान, दमयंती स्वयंवराख्यान फक्त तुम्ही कळलं. तर रघुनाथ पंडित त्या आख्यानामध्ये वर्णन करता करता असं म्हणतात, हा जो नलराजा आहे हा इतका पराक्रमी आहे हो, काय सांगणार तुम्हाला. त्याच्या इतका पराक्रमी कोणीच नाही. शौर्य म्हणाल तर प्रश्नच नाही. त्याच्यामध्ये इतके कौशल्य आहे. एक कौशल्य तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला समजतो श्रेष्ठ होता की त्याने घोड्यावर हात तर मारली ना तर घोडा उंच उडतो, इतका उंच उडतो. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एका तो त्याने टाच मारली आणि नलराजाचा तो घोडा इतका उंच उडाला की त्याची जी टाच आहे, टाप आहे, पायाचा खालचा भाग आहे तो त्या चंद्राला लागला आणि चंद्रावर तो भाग विचारही केला नाही आपण. तर असं हे पंडित काव्य आहे, हे पंडित कवी आहे. त्याच्यापैकी एका शेवटचे जे पंडित कवी आहेत मोरोपंत यांचं मी तुम्हाला उदाहरण करणार. परंतु पण तुमच्या मी पहिल्यांदा माहिती आहे मोरोपंत म्हणजे मोरेश्वर रामचंद्र बराडकर. पन्हाळगडाला जन्म झाला, पन्हाळगडाचा बराच काळ राहिले आणि नंतर तरुणावस्थेमध्ये जी बारामती आहे, आजची बारामती नाही बरं, पेशव्यांची बारामती, पेशव्यांच्या बारामती, आणि तिथे उर्वरित आयुष्यातली आली. तर 8 वर्षाचे होते बरोबर पन्हाळगडाला राहत होते. नुकतीच बंद झाली, प्रथम संस्कार झाला आणि मग
काय झालं तर पठाणगडात एक मामलेदार मोठा अधिकारी ज्याला आपण आजकाल तहसीलदार म्हणतो अशा तिथे असावे. ते मामलेदारही अतिशय चांगले, परंपरेला धरून काम करणारे, सगळ्या प्रकारचं जे पारंपरिक मुलींचे जे कर्म आहेत ते सगळे करून करणार, सणवार करणार चांगली. तर त्यांच्याकडे एक असं पुरस्पणपणा काय असेल ते एक दिवस त्या मुंज झाल्यावर तो मुलगा असतो ना त्याला ते बोलवायचे, जेवण वगैरे पाहिजे, त्याला काही कपडे नसेल काय असं ते करत असते. विशिष्ट करत असते. तो दिवस आला तर मामलेदार विचारत होता ना आता यावेळेला एवढा बोलवायचं थोडा नाही बोलवा नाही मी सांगा मोरायला बोलवा गेला आपल्या घरी गेले सांगितलं मोरायच्या आईला किंवा मोरायला आमच्याकडे 12 वाजता पाठवलं जेवायला असं मोरायला ऐकलं मोरा पुढं झाला एवढ्या मोठ्या माणसाकडे आपल्याला जायचं आहे त्याचं ऐकलं कुठे विचार करून त्याच्या मनामध्ये निर्माण झाले आणि तो वाटपायला जायचा की सूर्योदय होतो तेव्हा उद्या उजाडतो तेव्हा 12 वाजता तेव्हा उजाडला आपल्या 11:30 वाजतात मामलेदार साहेबांच्या घरी ते घरी नव्हते. त्यांच्या धर्मधर्माने आल्या म्हणाले परिसरात साहेब यायचे ते पैसा खेळायचे ते आले आपण बसूया तिकडे तिकडे पाहायला लागला सुंदर तिथं भिंती रंगवलेल्या पाहिल्या त्याचा मनात परिणाम होतो की काय थोडं सौंदर्य असलं तो तसं लहान मुलाला सवय असते कोण काय लहान मुलं काळात ते असं सुंदर दिसते भिंतीच्या रंगवलं तिथे कोळसा पडला राबवताना नाही तो कोळसा पण लिहिलं होळी लिहिली तिथे दरवाजाकडे अरे कोणते आलो घाबरला पन्नाशीच्या जवळात असलेले गोष्ट त्याच्याकडे आवाज लागला त्यांनी आवाज दिला आरोग्य कसं आज कचेरीतलं काम आहे साहेबाला यायला वेळ होईल बरं मग तुमच्याकडे भुवनेश्वर आले ना त्याला साहेबांकडे बरोबर हा पाहिलं केले पुन्हा काही बोलले मामलेदारांनी आम्हाला बोलायला आता जेवायला वाढले चांगलं वाढले तर बरोबर आम्ही म्हणतो गेला आता जेवण वगैरे गेलं प्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या आणि जेवण झालं दक्षिणा काय असेल ते घ्यायचं एक आधे पाऊल असं नाही मामलेदार साहेबाने आपले पायजनामध्ये आले दोघे तुम्ही घाल तुम्ही घाल काढून मुली आतमध्ये काय झालं त्यांची जाऊन लागल्यावर मामलेदार नाही होणार काय मोऱ्यांना नाही असं आणलं बोल तो आला कसा लक्षात आलं 70 कापायला कोणाला भाड नाही आमच्या फोटो दिला पण तुला प्रश्न काय तू लिहिलाय का मी आपला करणार तू लिहिलंय का एवढंच विचारलं हो पुन्हा नाही करणार हे कसं काय लिहिलं पुढे पाठ केलं का नाही मामलेदार साहेबांचा अभ्यास खूप होता अभ्यास करा त्यांनी ह्या ओळी कुठे पाहिलेल्याच नव्हत्या डोक्यात भाऊ तुमच्या बाबांनी शिकवलं का आईने शिकवलं का अमुकने शिकवलं आम्हाला वाटलं म्हणजे
वर्षाचा पेपर होता. पण एवढा असेल सुसंगती सगळा व्यवहार ठीक आहे, तुझे वाक्य काय कोणी इकडं ठीक आहे, पण कलंक म्हणजे काय आणि विषय सर्व सांगावला विषय म्हणजे काय, कलंक म्हणजे काय ते आमच्या ज्ञानी धर्मावली राजा कळलं. काळांची गणती सांगतो कशाला ज्ञानेश्वरी घेऊन पूर्ण झाल्यानंतर ते आठवड्यात म्हणलं काय कसं काय सुचत तुला हे म्हणलं मला वाटत नाही लिहिलं होतं पण कोणी दुसरं ओळ वाटतं अशी ओळा तुला वाटत नको असं जरा वाटायला लागलं. तू तो जरा मोठा विचार करायला म्हणून केलं म्हणून म्हणलो मी साहेब या पण असं करणार नाही. अरे तू असं करू नको मला काय म्हणायचं नाही. फक्त प्रश्न असा आहे ते तुझे काय लिहिलंय वाचत काय काय आहे काय नाही सांग मला काय वाचलं. ती दुसरी वाचता बराच वेळ आहे काही लोक वाचेल मग स्वतः मी वाचू का असं आणि मी वाचतो उत्तर आनंद कटक मला धन जरा आणि तो जरा दुसरं बोला उत्तरांत कटक मला धन जरा आणि तोला. अरे कुठून दिलं तू नाही तू लिहिलेली म्हणजे काका आले होते ना त्याच्या काकाकडे काय पण त्यांचे ते केस होते ना कसं होतं म्हणजे तुम्हाला पांढरे केस होतं त्यांच्याकडे पाहिलं मला म्हणजे कटक म्हणजे सैन्य अमल म्हणजे पांढरा ध्वज म्हणजे झेंडा. ते केस पाहिल्याबरोबर त्याला यमाचा झेंडा घेऊन आलेलं सैन्य वाटायचं. आणि मग पुढे काय जरा आता म्हातारपण येणार आणि तो मृत्यूच्या आधी जाणार हे अख्खा वर्षाच्या मुलाला काय ते माहिती नाही मला दिसलं अगदी म्हणतो म्हणजे सांगायचं असं त्याला हे नाही कळलं की माझ्यामध्ये सरस्वतीचा वास आहे ही सरस्वती होते आहे तर आपल्याला काय सरस्वतीचा वास आहे. सरस्वतीने त्याला जी काही प्रेरणा दिली असेल त्याचा परिणाम त्याचा परिपाक म्हणून त्याने लिहिलेले ते 2 ओळी म्हणजे आपण म्हणतो देव नाही रवी देते कवी असं म्हणतो पण त्या कवीलाही कळत नाही की आमच्यामध्ये ईश्वराचा अंश आहे तो तुमचा अंश काय आपल्याला जर कळणार असेल तर अर्थशास्त्राचा होणार नाही झाला नाही म्हणजे मग आपल्याला मुक्तीचा प्रश्न नाही असे विचार तुमच्या मनामध्ये पण तसं नाही आहे. याचा प्रत्यय आपण लिहू शकतो कसा काय लिहू शकतो असं आहे. कपिल नावाचे हे केव्हा होते सत्ययुगाचा शेवट झाला आणि त्रेतायुगाचा त्यावेळी ते कपिल तेव्हा ते अवतरित झाले तेव्हा त्याने अवतार यायचे कपिल म्हणतात. अत्यंत म्हणजे विद्येचा महाजागर हो इतकी विद्वत्ता की त्याला उपमा देताना कळते. आणि दुसऱ्या कपिल वैशिष्ट्य असं की हा कपिल म्हणजे अत्यंत तपस्वी महातपस्वी ही उपमा देखील कमी पडेल हे शब्द देखील कसं काय सांगावं काय कसं काय तर या कपिल मुनींची काळा भागवताचा 3रा जो स्कंद आहे या स्कंदामध्ये कपिल गीता आहे यांनीच लिहिली आहे. या कपिल गीतेमध्ये तो उपदेश करतो. आता उपदेश कोणी कुणाला करावा उपदेश मोठ्या माणसाने लहान माणसाने करावा कारण त्याच्याजवळ अनुभव असतो आहे की नाही. पण इकडे म्हणतात त्याच्यावर ही कपिल गीता जी गीती आहे ही कपिल गीता या कपिल मुनींनी स्वतःच्या आई करता आईला उपदेश केला त्यांनी आणि तोही कसा संसारात कसं वागावं कसं करावं आणि मोक्ष प्राप्ती कशी करावी त्याच्याकरता काय काय करायचं वर्णन त्या कपिल गीतेमध्ये बरं आई तरी कोण आई देवाहुती हो ती देवाहुती कोण
मोठे महाज्ञानी, देवावरती अत्यंत सुंदर, मनानेही सुंदर, शरीरानेही सुंदर, विचारानेही सुंदर. तिचे भौतिक पातळी उच्च होती की चांगली चांगली जाऊन बोलू शकतो. या देवावरती कोण आहे देवावरती? स्वयं मनुची ती कन्या, शतावतीची ती कन्या, त्या परंपरेतून आलेली. आणि तिला हा मुलं असं म्हणतोय आधुनिक. जर तिला एखाद्या मुलाने म्हटलं मी तुझी आई आहे, मला सांगतो बघतो, मला काय शिकवतो असं मी म्हणतो, ही काही बोलली नाही, ऐकून घेतो सगळं. आणि जर ऐकलंच नाही, हो तिने आचरण करतो. म्हणजे किती तिचं पाणी, आपल्या कविमुलीचं पाणी, त्याची विद्या, विद्येचा अभ्यास किती असेल असं. मग दुसरं मी बोलून गेलो तर अत्यंत तपस्वी होते. मला त्याचं काय परिमाण आहे ते अत्यंत तपस्वी होते. काय आहे त्या तपस्वी आपला कपिल मुनींचा आश्रम असे आकर्षण म्हणतात. ते अजूनही कलकत्त्यापासून 100 किलोमीटर अंतरावर हा आश्रम आजही आहे. गंगा तटाची आश्रम. कपिल मुनी अत्यंत श्रेष्ठ असल्यामुळे सगळे लोक त्यांनी ते म्हणतो त्याला प्रभू म्हणायचे. महाराज त्यांचा आढावा जो आहे, आदर्श तो कपिल मुनी असतो. तर सगळं हा सगळं अत्यंत झाला सम्राट होता. तो म्हणाला की एवढा मी सम्राट, एवढा मी शक्तिशाली, पण एवढं मला किंमत देत नाही. या मजबुरी काय कुठला काढला म्हणून जर वाटला दर कपडे अंगावर नाही, झोपडीमध्ये राहतो आणि माझा ऐश्वर्य काय. आणि आपला अजूनही लोक त्याचा विवेक कळला, विवेक बुद्धी मंदावली जरा, आणि म्हणून त्याच्या डोक्यात विचारायला लागले. एक विषय तो विचार एवढा बाळगला की तरी आपल्या प्रधानाला बोलवलं इंडियावर आपलं 60,000 सैन्य घेऊन जायचे तिथे त्या आश्रमात. आणि तिथे जे प्राणी असतील, पक्षी असतील, त्याचे शिष्य असतील, आणि तो सगळ्याला ओळखतो. सगळ्याला सगळ्या राजावर जर आलं त्याच्यात 60,000 सैन्यामध्ये घालत आणि त्या आश्रमावर कधी हल्ला करणार मोठा गदारोळ झाला. जंगलामध्ये तो जो आश्रम पद्धतीचा कोणाचा आवाज नाही, काही नाही, असं त्या जंगलात ठीक आहे. पण इतके लोक आले म्हणतात म्हणून लोक गाडी इकडे तिकडे हाताल करायला लागले, मागचं करायला लागले, ते शिष्य पडायला लागले. काय आणि म्हणून त्या आवाजाने या कपिल मुनीची ध्यानावस्था जी होती ती बरोबर. आणि ते नुसते डोळे उघडले हो, ते 60,000 सैन्य बसू हे काही शिल्लक नुसतं रांगोळी हो, त्याच्यावर म्हणजे पुढचा कोणतंही क्रियाकर्म करण्याचं काम. तपाचं काय प्राबल्य असतं, तपाची काय शक्ती असते, म्हणून इतका वाटलं की कपिल मुनी तपस्वी होते. त्यांचं वर्णन करण्याला आपण शकतो. असा हा मुनी आपल्या आईला उपदेश करतो आणि तीही ऐकून घेते. उपदेश आहे काय नेमका, काय उपदेश आहे? कपिल मुनी असं म्हणतो की माणूस जन्माला जेव्हा येतो ना तेव्हा तो 3 गुण घेऊन. कोणते 3 गुण तुम्हाला माहिती? सात्विक, राजस आणि तामस. आपण उलट्याकडे बांधलो होतो. तामस म्हणजे नेमकं काय? तामस म्हणजे याचा अर्थ असा आहे की दुसऱ्याचं नुकसान करायचं, स्वतःचा आनंद, त्या फायद्याचा आनंद. ही जी मानवी प्रवृत्ती आहे ती तामसी होती. आता तुम्हाला काय लक्षात नाही, एखादा माणूस बाजारात जातो आणि भाजीवाला विचारतो, अरे बाबा कशी दिली आहे तू 10 ते 2 नाही, नाही तुम्हाला भाजी तरी म्हणून घ्या, तू निवडायला तो हे पाहतो आणि तो भाजीवाला असतो, तो दुसरा व्यवहार करायला कोणाला भाजी देतो, कोणाला पैसे देतो, कोणाला देतो. त्यांनी पाहिजे काही लक्ष नाही येतं.
म्हणजे 2 ते 4 हॉटेल आपण विजिट करते हे केव्हा होते झालं म्हणजे 2 लिंबाच्या किमतीमध्ये तो 4 लिंब घेतो आणि त्याचं नुकसान करतो अशा सगळ्यांनी जो त्याला घेतला तर त्याला राहील ही जी मला प्रवृत्ती आहे ही मला प्रवृत्ती या गुणा दुसरं राजस आता राजस म्हणजे भोग घेणे भोग भोग काय झालं तो प्राध्यापक होते बऱ्याच काम करतो एक दिवस काय झालं सकाळी तो एक प्राध्यापक दुसऱ्याला म्हणाला काय बाबा तुमचं दुसरी तासिका झाली तर दिसेल तर काय चौथा यावं काय माझी काय दिली का बाबा माझी तो ते मला अभ्यास करून बनवायचा काय झालं काय झालं माझ्या शेजारच्या फ्लॅटमध्ये संगीताचा कार्यक्रम आणि ते रात्रभर वाट पडत होतो तयारी नाही म्हणून या राजस्वाला स्वतः आनंद घ्यायचा पण दुसऱ्याची परवा कोणतीही करायची नाही नुकसान नाही पण बरोबर तिसरा गुण तोही तुम्हाला माहिती आहे त्याचं उदाहरण तुमच्या माहितीच आहे एकनाथ महाराज सकाळी आंघोळीला गेले नदीवर आणि आंघोळ करता करता त्यांना असं ते बिंदू आहे पाण्यामध्ये पडून टाकला म्हणजे का करता बिंदू काढा बाहेर आपला वेळ जाऊन त्यांना वेदना व्हायला हात टाकला पडला तो पाण्यात पुन्हा बदललं ते पुन्हा पडला पाण्यात आता 2-3 वेळा झाला दुसऱ्यांदा चौथ्यांदा पाण्यावर जोराने हात टाकला तो किनाऱ्यात समोर तो माणूस पाहत होता तो म्हणाला महाराज पण एकदा मला वेदना होता मला वेदना होता वेदना समोर औषध दिलं नाही आपल्याला उतरलं नाही पण त्याचा प्राण गेला मला दुःख झालं तरी हरकत नाही त्याचा प्राण वाचला पाहिजे अशा प्रकारचा तो गुण आहे त्याला पण की त्याच्यामध्ये हा सात्विक गुण जास्त आहे त्याला साक्षर त्याला साक्षर मग आपण नाराज काही कारण नाही आपल्याला सात्विक काढण्याचा प्रयत्न करा आता सात्विक गुण येतील काय आमच्यामध्ये ते कुठून आणायचे काय काढायचं ते काही टॅबलेट नाही किंवा 2-4 टॅबलेट द्यावे सप्लिमेंट घ्यायचे काय कमी गुण असं म्हणतात पुढे की ह्या 2 मार्गाने तुमच्याकडे सात्विक गुण एक तर येतोच आणि दुसऱ्या मार्गाने पण आणू शकतात पण एक आहे की तुमच्यामध्ये शरण्य वृत्ती पाहिजे समर्पण वृत्ती पाहिजे शरण भाव तुमच्यामध्ये पाहिजे हा जर असेल तर तुम्हाला काय हा सात्विक गुण सगळ्यात जास्त जर बोलतात 3च लोकांमध्ये असतो आणि त्याचे फक्त तर मागच्या ग्रंथाला रेटिंग फक्त हे सात्विक गुण सगळ्यात जास्त जर कोणामध्ये असेल 2 मुळे आई वडिलांमध्ये आणि दुसरा तेवढा की कोणा त्याच्यापेक्षा जास्त आहे तो गुरु होतो आणि त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट अशी आहे की हे 2 मुळे आई वडील आणि गुरु यांना आणखीन एक पावर आहे आणखीन एक सामर्थ्य आहे स्वतःचा सात्विक गुण दुसरीकडे सर्जून संक्रमित करण्याची महामोठी पावर त्यांच्याजवळ फार तुम्हाला कसं काय बोलता पाहिजे मला साधी सत्यानारायण आपण करतो तुझी काय करता तुझा मांडली कोणता हे पाठ त्याच्यावर तुम्हाला एखादी पैसा या पुढे जेव्हा वेळ जेव्हा लागलं जेव्हा नाही सांगा की बाबा ही पूजा मांडली आहे ही विशेषपणे पाठवते तुम्ही म्हणता तुम्ही आतमध्ये जा आई वडील असते त्यांना नमस्कार मम्मी या नमस्कार
पालनपोषण केलं म्हणून नाही. त्यांच्यामध्ये जो ईश्वर गुण आहे तो त्याला स्पर्श केल्यानंतर तुमच्या आपोआप संकट होतो. आई वडिलांचं असं आहे की ते तुमची आठ असतात. तो पाया पडायला म्हण यायला लागला की ते आधीच कल्याण होतो. प्रेम आहे पण गुरुचं तसं नाही आहे. गुरु परीक्षा घेतल्याशिवाय नाही करू देखील तुम्हाला व्यक्ती भाषा काम नाही आहे. पण पहिले परीक्षा त्या परिस्थितीत जर तुम्ही उतरला शिक्षा ते तुम्हाला म्हणतो ते तुम्हाला काय करायचं आहे त्या मार्गाला जाण्याकरता म्हणजे सांगते उपदेश फार मोठी म्हणजे त्या महादाराकडे जाऊन थोडं करायचीच पाहिजे. तुम्ही म्हणाल की असं ते झालंय का झालं किती तरी उदाहरण सांगतो तुम्हाला की परीक्षेशिवाय दिशा नाही. पहिलं उदाहरण सांगतो तुम्हाला. व्यापाराने संपलं आणि आपलं कलियुग सुरू व्हायला ही सध्या संधी अवस्था आहे. एक संस्कार आहे दुसरं होतं परमेश्वरांनी निर्माण केली त्या नवदेवाने म्हणा फार मोठी उपाय तुला करून. आता तुम्ही बघा बस रात्र गेली. आता तर एक उदाहरण 6 वाजता दिवस संपला आणि 6 वाजता एकमेकांनी रात्र सुद्धा असं तर झालं असतं. काय प्रचंड गडद अंदाज झाला असता. दोघे तुम्हाला आढळले असते अपघात झाले असते काय होतं. म्हणून एकदम अंधार नाही होतो. हळूहळू परमेश्वराला एव्हिल्युशन मान्य आहे. उत्क्रांती मान्य आहे. क्रांती नाही. क्रांती म्हणजे सडन ते एकदम बदल केव्हाही होतो. त्याचे परिणाम आहे. जोरात गाडी चालून जाईल का ऍक्सिडेंट नाही हो तसं काय. पण परमेश्वराला हे मान्य नाही किंवा तुम्ही एकदम बदल करा. हो म्हणून मग तुम्ही वेळा संध्याकाळची वेळा सूर्य एवढा प्रकार पण होईल लाल व्हायला लागतो तांबूस व्हायला लागतो सुंदर व्हायला लागतो त्याची किरण पोळी व्हायला लागतात. अंधार काही काळ 40 मिनिटाचा काळ असा आहे की तो काळ अंधाराचा असतो खूप वेळ असतो. तर आम्ही तिन्ही सांगे संध्याकाळ आपले पक्षी आहे गाड करायला लागतात. मंद वारा राहायला लागतो. बातमी झाल्यामुळे आणि मग आई सवयी लागते. काय होतो लहान मुलं जे आहेत म्हणायला किंवा करो ते कल्याण आरोग्यम धनसंपदा खूप महत्वाचं आहे. चतुर्बुद्धी हा संस्कार आहे. इतक्या लहानपणापासून ते त्याला सात्विक नारायण बरोबर त्याच्यामध्ये संक्रमित करण्याचा हा प्रयत्न आहे. डायरेक्ट नाही तर इनडायरेक्ट निश्चित. लहान तुम्ही म्हणते जीवनपूर्ती आरोग्य संपदा चतुर्बुद्धी ज्ञानेश्वर महाराजांनी 17व्या वर्षी खडा जीवन भेटायचा. खरं म्हणजे जो दुष्ट पुरुष आहे त्याचा दुष्टत्व तो नष्ट कर त्याला राहू दे. हा विचार ज्ञानेश्वरांनी 17व्या 18व्या वर्षी बसायला नाही. हो याच्यापूर्वी किती दिवस आधी प्रत्येक घराघरामध्ये परंपरा आहे. आणि म्हणून काय होतं त्याचं मन बदलायला लागतं. मन परिवर्तन व्हायला लागतं. सात्विककडे वळायला लागतं. ते मूळ काय माणसंही वळतात की जो आम्हीच तेवढे नमस्कार करतो कुठे तरी माझं परिवर्तन आहे. मला माहितीच आहे की महाविष्णू हा मोठी 100 पाप धरल्याबरोबर हिरण्यकशिपूला आता अवतार
मग आपण झाल्यानंतरही पुन्हा महाविष्णूला वाटत नाही कुठेतरी संध्याकाळ निर्माण की या वातावरणात हिरण्यकशिपूचं मन कुठेतरी बदलेल वाट देतो तो एक नंबर करा काय बदलला नाही हे पण सांगण्याचं कारण की अशा या संध्याकाळी महर्षी व्यास आपल्या स्थानावर बसलेले होते स्थानावर बसले संध्याकाळी त्यांना संध्याकाळच्या वेळेला त्यांचा मुलगा हा त्यांच्या दर्शनासाठी आमच्याकडे संध्याकाळी वडिलांच्या आपण शिकवतो कोण होतो माहिती बघा वैराग्याचा मृत्यूवंत पुतळा प्रचंड वैराग्य अत्यंत ज्ञानी आम्ही रामदास स्वामीचे म्हणत शिकायचा लगे पूर्ण वैराग्य सुद्धा आपले ज्ञानी कवी वाल्मिकी सारखा मान्य याचा नमस्कार मात्र रामदास स्वामींच्या वैराग्याला दुसरी द्यायला उपमा उरले नाही का तीच दिली शिकवून त्याच्यासारखा विरागी तोच त्याच्यापेक्षा विरागी थोडीच एवढं आपले आले नमस्कार केला महर्षी म्हणायला सांगतो काय सांगतो आता नमस्कार केल्यानं काही आशीर्वाद द्यायला पाहिजे ना म्हणून विचारलं तर मी काय काय हवं काय तुला काही नाही मला तुमच्या कृपामध्ये आली सगळ्या गोष्टी आळी राहिलेलं नाही फक्त एक गोष्ट राहिली गुरु दीक्षा तर माझं म्हणणं असं आहे काय म्हणतो तू माझं म्हणणं असं आहे तुम्ही आज नाही तो महर्षी किती ज्ञान होते ते उदाहरण आमच्या गुरुचरित्रामध्ये छोटीशी गोष्ट आहे भारताची गेली आणि त्यांना म्हणाला काय आहे मुली एवढं तपश्चर्या केली काय खावं काय काय नाही मला ते वेदाचं ज्ञान आहे ना एवढी वर्ष ब्रह्मचर्य पाळलं एवढी वर्ष तपश्चर्या केली खरंच ब्रह्मदेवाने तथास्तु म्हणाले आपल्या काय म्हणायला लागले तुम्ही अभ्यास करू शकणार आहात का तुम्हाला वाटतं का की आपण काय करू शकू पण प्रयत्न करू शकणार आहे का मग मागे पाहताय माझ्या पायात मोठा ज्ञानाचा प्रचंड डोंगर तुम्हाला वाटूच केव्हा मी ही गोष्ट महर्षी व्यासांना कळाली पण महर्षी व्यास म्हणाले असं तर नाही ज्ञान समजून घे तुम्ही अभ्यासच करणार नाही म्हणजे एकच करणार नाही म्हणून मग त्या व्यासांनी काय केलं या संपूर्ण ज्ञानाचं वर्गीकरण त्याच्यात काय वेदांमध्ये आहे का तो वेदांमध्ये जवळ 10,000 वर्ष सुट्टी आहे त्याचा प्रश्न सगळं परमेश्वराचं चिंतन केलं काही ऋषींना असं वाटतं की परमेश्वराचं चिंतन करून माणूस सुखी होईल आनंदी होईल म्हणून त्यांनी केलंच नाही चिंतन काही ऋषींना असं वाटत नाही ठीक आहे काहीतरी केलं पाहिजे म्हणून मग त्यांनी येत नाही कसा करावा त्याच्यावर प्रचंड काय वाटतं विशिष्ट मंत्र जर म्हटले तर मग हजारो मंत्र काय वाटतं हे सगळ्यामध्ये अनेक गोष्टी आहेत वनस्पती आहे वाक्य याचा जर उपयोग केला औषधी तयार केली तर आणखी काही गोष्टी तयार केल्या माणूस महर्षी व्यासाने त्याचं वर्गीकरण केलं त्या उपदेशवर गोष्टी वेदामध्ये टाकल्या तुमचं ते यज्ञकांड असेल ते यजुर्वेदामध्ये मंत्र असेल सामवेदामध्ये बोललेलं असतं
तुमचा प्रश्नच नाही त्यांनी उत्तर द्यायला की आपण मुलाला तेच लावलं होतं काय म्हणत मंदिर पण बाबा सगळं मिळालं सगळं मिळालं सगळं मिळालं हा शब्द मला कुठेतरी अहंकाराची छटा आहे त्याच्यामध्ये सगळं मिळालं मी सगळं केलं सगळं मिळालं हे म्हटल्यानंतर अहंकाराचं लोक झालेलं नाही पण हे काय मी तुला ही दिशा कशी मिळेल याचा करता प्रयत्न सांगतो हे कशी दिशा तू असं कर विधिरा नगरीमध्ये जल करायला हा विचार करायला की बाबा एवढा विरागी एवढा ज्ञानी कुठून काढले तू राजा आहे सत्तेचा उभं केलो तू कामाची बरोबरी करणार मी काय केलं पण तसं जजन राजा आहे आपलं कसं उदाहरण असं सांगतात की त्या दरबारात जो असेल तर त्याने राजा सगळे मंत्री लढत असतो आणि आपलं जर विचारात चालू होतं इतक्या 2-3 माणसं आले बरं ते काय आहे द्वार मागे दोनदा धावत आले पण धावत आले महाराज आग लागली तू मोकळी पडायला लागली खाली झाले हो एक जण आहे फक्त तो ते राजाच्या अंगावर बोलणार कसं म्हणतो ना शेवटी महाराज ते आई करतो मला जायचं असेल ईश्वर माझ्या हृदयात आहे तो मागतो गेले 2 रोज आले असा हा करा पण शुभदेव म्हणतात की पण आता वडिलांच्या पुढे बोलायचं त्यांनी आपल्या गेला आपला शुभदेव मिथिला नगरीमध्ये शिवारासाठी काही आला उभा राहिला तो अशी पद्धत होती की कोणी जर मुनी आले ऋषी आले वारंवार यायचे आणि राजाला बदली द्यायचे अमुक अमुक आले मग राजा काय करायचा प्रधानाला बोलायचा अमुक इकडे या काय करायचं ताबडतोब 5-50 काय शिवाजीने बोलवा आरतीची तयारी करा महाराजांना बोलवा सणाया वाजवा सुरू वाजवा काय त्यांना तर स्वागत करायचं आलेल्या कसा तो धावत आला शिवदेवांना पाण्यात होतो आणि महाराज उभा राहिला जनकराजा महाराज शिवदेव महाराज असं बरं आता असं व्हायचं नाही त्यालाच ते सांगायचे प्रधानाला बोलावं म्हणत असतो जाऊन प्रधानाला सांगितलं प्रधान म्हणाले की बा ठीक आहे ठीक आहे बोलले एक दिवस झाला 2 दिवस झाला पण ते काय करायचं आरत्या वाढायचं घेऊन यायचे वाजत काढत आणि वाजत जातो आम्ही त्याला सिंहासनावर बसायचं काम काय प्रधानाला बरोबर नाही कोणाला बरोबर नाही एक दिवस झाला 5 दिवस झाले 6 दिवस झाले हो 7-5 दिवस उजाडला मग त्या प्रधानाने त्याला वाटलं की झालं यांनी जर चहा पिला तर सगळं राज्य नसून टाकून जाईल आता आपण काहीतरी गेलं पाहिजे म्हणून महाराज महाराज 5 दिवस झाले पण त्याच्यामध्ये असं करा नृत्यांगनाचा एक गोष्ट आहे नाचणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे अग्रविक्षेप की ज्याने त्या
परीक्षा होती पहिली. परीक्षा होती संयमाची. 7 दिवस ते उभं केल्यानंतरही हा रागावतो काही म्हणतो का त्याचा काही पहिली परीक्षा ही दुसरी आणि असं मध्य भाषण असा एक्झाम मध्ये झालो काही नाही. भाव कसे काय तुम्ही भाऊन पाठवलं ठीक आहे. मला म्हणते का परीक्षा झालं आता आधी पण परीक्षा दिल्या त्यांनी म्हणजे काय झालं किती परीक्षा केली आहे का ठीक आहे मी मोठे क्रांतिकारक पाठवतो म्हणजे तेलाने काठोकाठ भरलं ते तेलाने भरण्याचं म्हटलं हे घ्या आणि आपल्या या घराला आणि नुसतं कसं काय कुणाच्या नाचणाऱ्या बायका आहेत दारू पिलेले लोक आहेत
गोविंद भगवत पाच एकदम त्याने डोळे उघडलं समोर वेळ करायला आठ वाटायला कोण आहे तू कोण आहे जरा सच्चिदानंद शिवोहम शिव पुढे सच्चिदानंद शिवोहम मी शिवरूपी आत्मा आहे काय पुरात गेला दिशा गुरु दिशा हवी आहे आपण शिष्य म्हणून आपण तू असं कर त्या नर्मदेला प्रदक्षिणा आहे परिक्रमा कर नर्मदेची आणि 2 वर्षांनी माझ्याकडे 2 वर्ष किती तरी करू तेव्हा काही 2 वर्षांनी आले तुला आणतो विषय ठीक आहे बरोबर करायचं संपूर्ण भारत आणि तुला जी योग्य ठिकाण वाटेल त्या ठिकाणी मठ स्थापन करायचं आणि हे वेद विद्याचं काम इंकालेशन करायचं उत्तर भारतातील महाराष्ट्र कर्नाटक त्यांना कोणतरी असं सांगितलं की इकडे कर्नाटकामध्ये ऋष्यशृंग नावाचे महातपस्वी होऊन गेले तरी अनेक काळ तपस्या केली म्हणून आपण स्वयं घराघरामध्ये आपण सांगितलं की हा भाग आहे ऋष्यशृंग तपस्या केली झाडाची पानं उडून गेली होती त्या आल्याबरोबर त्यांना मोठा नाग घेतला प्रचंड मोठा नाग कपडा काढलेला आणि त्याच्या खाली एक बेडकी आपल्या बाळाला बनवली ते दिवशी पाहिल्यावर तिथे वैरस होत तिथे एवढी एवढी तपश्चर्या झाली म्हणून शृंगेरी त्या रंगाळ्यात त्यांना शृंगेरी असं नाव दिलं आणि शृंगेरी शारदा भेटत हा शंकराचा आहे परीक्षा पाहिल्याच्या आणखी एक उदाहरण देतो आणखी एक उदाहरण देतो तुम्ही बंगलोर पासून 100 किलोमीटर मूल बाग नावाचे म्हणजे बंगलोर पासून 70 किलोमीटर कोलार नावाचं गाव आहे त्याचं ठिकाण आहे असं म्हणतात त्याच्याकडे सोन्याच्या गाडीवर आणि तिथून 30 किलोमीटर अंतर मूल बाग तर या ठिकाणी श्रीपादाचार्य श्रीपाद बोलत नाही श्रीपादाचार्य श्रीपाद म्हणजे 14व्या शतकात हे 15व्या शतकात श्रीपाद यांनाही मोठं कुठेतरी सरदार करायचं म्हणून त्यामुळे फिरलं ते फिरता ते या मग बाबूला आलं तुला बाबू त्यांना इतकं असं समजलं की कुठे कुठे एवढी श्रीपाद बदललं काही काळ काय श्रीपाद बदललं संपूर्ण आयुष्याला पडलं 30 वर्ष 16 वर्ष त्यांनी आपल्या जन्मस्थानी आणि राहिलेले 14 वर्ष पिठापूर तुळो पण तुळोपुरा कसे ते आले ध्यान करायचं आणि भ्रमंती करा असं म्हणतात की ते भ्रमंती करत पण त्या मूल बाबूला आले काही या श्रीपाद स्वामींना हे कळलं
कोणी स्थापन केलं? महाभारताचं युद्ध संपलं, पांडव जिंकले, कौरव हरले, 5 पांडवांनी स्थापित केले. कोणाकडे पुढे काय करायचं? तू काय करायचं? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांना म्हणाले पांडवांना की 18 दिवस हे युद्ध चाललं, कितीतरी लोक त्या प्राणास उरले. तुम्ही जरी सत्याची बाजू जरी लढले असले तरी त्याचे प्राण गेले ही गोष्ट सत्य आहे. आणि एक गोष्ट जर घडली तर त्याचं प्राश्चित्य व्हावं. एवढ्याची प्राणहानी झाली तर याला अपर्याय प्रत्यक्षपणे कुठेतरी तुम्ही जबाबदारी तुम्ही काय करायचं? आणखी काहीतरी दैवत तुम्ही गेलं पाहिजे. म्हणून असं म्हणतात की श्रीकृष्णाने यांना सांगितलं 772 हनुमंताची संपूर्ण तुमचा भाग सोडून संपूर्ण भाग मग अर्जुनीकडे अर्जुनाने बांधलेलं म्हणते श्रीपाद स्वामी म्हणाले की काय एवढं करतो की काय आदेश पाळला एवढं तपास म्हणून मग त्यांनी असं म्हणतात की त्या ठिकाणी जवळपास 20,000 शिष्य वेदविद्येचा अभ्यास करतात. एवढं मोठं केंद्र आहे. आज तेवढं राहिलेलं नाही पण असावं याचं कारण असं की राजाश्रय होता. विजयनगरामध्ये सम्राट आहे, त्या सम्राटांनी यांचं शिष्य त्यांचं शिष्यत्व त्यांचे गुरु होते. खूप राजाश्रय असं अतिशय आवडले होते. आणि हा वर्ग चालतो ते लोक यायचे त्या ठिकाणी ज्ञानाचं पालन करायचं. आणि असं का होतं? ही जी काही त्यांची कीर्ती आहे ती कीर्ती अनेक लोकांनी ऐकली. तशी त्यांची कीर्ती व्यासराज महर्षी व्यासराज आणि यांनाही आपण कोणाची तरी शिक्षा घेतली पाहिजे. हे नाव ऐकलं बरोबर हे यथार्थ जाऊन आपल्या श्रीपाद स्वामीकडे तुम्ही तर द्वैतवादी आहात. श्रीपादजी वल्लभ स्वामी हा दत्त संप्रदाय अद्वैतवादी आहे. माणूस आणि परमेश्वर आत्मा आणि परमात्मा एक प्रकारचं अद्वैतवादी. आणि हे जे स्वामी होते ते द्वैतवादी होते. जीव आणि शिव हे कशाला दिशा पाहिजे? मोक्ष. अरे मोक्ष पाहिजे असेल तर परमात्मा मिळायला पाहिजे. पण तुम्ही म्हणता की परमात्मा माणूस वेगळा आहे, परमात्मा भेटत. तर मला तुम्ही असा विचार करा आणि सांगा की तुम्ही परमात्माच्या जवळ जाऊ शकता. पहिलं कर्कतांडव नावाचा ग्रंथ लिहिला. 3 महिन्यामध्ये लिहिला कर्कतांडव. पण त्यांना वाटायला म्हणून पुन्हा जाण्यात ते आलं. म्हणून मग त्यांनी एक दुसरा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचा मध्ये तात्पर्य आणि याच्यामध्ये त्यांनी असं मांडलं त्या ग्रंथामध्ये की जीव आणि शिव जरी वेगळे असले तरी ते एका विशिष्ट कक्षेत आल्याशिवाय याला सामिप्य मुक्ती असं म्हणतात. पण ईश्वराचा एक नाही, पण ईश्वराचा सानिध्य आल्यामुळे
हे गावाला तुकाराम चैतन्य नावाचे संत त्यांना त्यांनी म्हटलं तुम्हाला रिक्षा द्या, रिक्षा पाहिजे, ठीक आहे, कामाच्या बाजाराला कामाला सांगितलं रिक्षा म्हणून आणायची, ते राहिलं असं मला तुम्ही 7 दिवस करून दाखवा, तर हो काय त्या गावाच्या बाहेर अगदी भग्न अवस्थेत गावामध्ये रिक्षा मागली, रिक्षा मागताना त्यांनी कुत्रे सगळे त्यांना मागे 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 बघायला केलं काही नाही, पण काय लागतं म्हणून जाऊ तरी आपल्या गावामध्ये कुणाचं होतं पालिकेचं खाण्याचे पदार्थ आहे, म्हणजे ती सगळी मिळालेली रिक्षा त्यांनी जास्त करावं असं 7 दिवस घडतं. चैतन्य तुकाराम चैतन्य स्वामींनी शेवटी काय परीक्षेशिवाय दिशा नाही. मोठे महाराज तसं म्हणाल्याकडे आपण पाहिलं पाहिजे. बरं तुझे वाढीला कशी परिस्थिती असेल त्यांची आपण पण आले आल्यानंतर गोविंद स्वामी त्यांनी तेव्हा आपलं गेलं रिक्षा पाहिजे तो काही फायदा काय त्यांनी आपल्याला नमस्कार केला, त्यांना सांगितलं मला रिक्षा पाहिजे, जाणून फेकून टाक, जाणून फेकून टाक. त्यांनी विचारच केला, जाणून फेकून टाकून तुम्हाला जाणून पाहिजे का असं नाही. आपल्याला 4 अवस्था आहे, ब्रह्मचर्य अवस्थेत दुसरी अवस्था वस्त्रावर असतात, पण संन्यास कोणताही संन्यासी जाणू घालत नाही. जाणू काढात ती बंधनाच्या पलीकडे जायची की पाहिजे कोणतं बंधन नाही, कोणतंही रिक्षा मागायची, चातुर्मास करायचा, जे काही ज्ञान संपादन झाले लोकांना सांगायचं, 23 चातुर्मास सांगितलं आम्हाला पाहिजे त्याच्यापुढे चातुर्मास करायचं, तिकडे राहायचं नाही, आपल्या आयुष्यामध्ये एवढी सरकार शेवटचा चातुर्मास करायचा हे विचार. आणि दंड शिक्षा आपली परीक्षा पाहिजे. आपले बरोबर नाना महाराज यांनी नाना महाराजांचे जे वडील होते त्यांना आपल्या लहानपणापासून त्यांच्यापासून संस्कार झाले.
म्हणून तुम्हाला दिशा देतात, परीक्षा घेतात तुमची आणि उत्तर देतात. तर काय आहे आमच्या शरीरामध्ये मातीच्या करण्याचा हा ऊर्जा आहे. तर आम्ही चक्र हे चक्र असे आहे, हे संतुलित जर राहिले ना तर माणसाचं शरीर, माणसाचं मन आणि माणसाचा चांगला तपश्चर्या करू, ध्यान धारणा करू, सांगितल्या मंत्रात जर चक्र बिघडलेली असते, असमतोल झालेलं असते, काहीच करू शकतो. म्हणून विषय म्हणून काय समज याचं कोणतं चक्र बिघडलेलं आहे, खाली आहे, वर आहे, काय असेल आणि हा प्रत्येकाला वेगळाही असतो. आपल्या शरीरामध्ये जे सगळं चक्र आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पहिलं ते आहे मुलाला आहे, हे मुलाला त्यांच्या संपूर्ण झालं तर भीती वाटते, चिंता वाटत एवढा झाले आम्हाला नाशिक असताना आता एक आम्ही जात होतो रस्त्यात नाही बँकेमध्ये रिटायर झाला जनरल मॅनेजर होता. मी येईपर्यंत काही जायचे, मी आलो ते त्याच्यावर कुठे आमच्या तुमच्या झाला भीती वाटते पण कोणीतरी जवळ माझ्या हस्त्यात आम्ही जाऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की त्याचं मुलाला